नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट केला, तुम्ही सर्वांनी माझ्या चॅनेलला पाहिल्यानंतर उत्तम अशा प्रकारच्या रिप्लायज दिल्या, त्यामुळे सर्वात आधी मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद मानते। माझे सगळे व्ह्यूअर्स आणि माझे सगळे सबस्क्रायबर्स यांना मी मनापासून धन्यवाद देते। तर आजचा व्हिडिओ हा साधा नेहमीप्रमाणे, म्हणजे कसं, आता आपण नेहमी दैनंदिन जीवनात आपले कामकाज करत असतो, अनेक प्रकारच्या गोष्टी आपण करत असतो, आपले कर्तव्य निभावत असतो, त्यातून देखील आपण आपला यूट्यूबचा छंद जोपासत असतो। तर हे छंद जोपासणारे कोणी मोठे सेलिब्रिटीज नाहीत, हे तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य असणारे लोक आहेत। तरी देखील हे एकमेकांना ओळखतात आणि एकमेकांना सपोर्ट करतात। तर बघा, आज मी भाज्या वगैरे आणलेल्या आणि अशा प्रकारच्या आपल्याकडे बॅग्स असतात ड्रेसच्या, साड्यांच्या, त्या बॅगचा आपण व्यवस्थितपणे वापर करून घेऊ शकतो। माझ्याकडे अशा पुष्कळ बॅग आहेत ज्या मी जपून ठेवलेत। आता या बॅगांचा वापर मी याच्यासाठी करते की आपल्या डायनिंग टेबलवर जे रुमाल असतात किंवा किचन कट्टा पुसण्यासाठी जे कापड आपण आणतो किंवा जुने झालेले रुमाल असतात किंवा ओढणी, अशा प्रकारे जे वापरात असेल हाताला। आता हे बघा पिवळं कापड, ह्याच्यात हे मी ओढणीचंच आहे। ह्याच्यामध्ये मी काय करते, एखादं कडधान्य भिजत घातलं की त्याला मोड येण्यासाठी हा कॉटनचा कपडा असल्यामुळे त्याचा आपण वापर करू शकतो। साध्या साध्या गोष्टी असतात, जुने झालेले कपडे बऱ्याचदा आपल्याला कपाटात अडचण करत असतात, म्हणून अशा बॅगचा मी वापर करते। आणि हे लांब कुठं ठेवायचं नाही, तिथंच किचन कट्ट्याच्या खाली आपण ठेवू शकतो। हा एक परत दुसरा तुकडा सापडला आणि मग एकत्र ठेवल्यामुळं ते सापडू शकतं। हा काय किचन टिप्स साध्या सोप्या असतात आणि तिथंच ठेवायचं डायनिंग टेबलच्या खाली। आता आमचा डायनिंग टेबल खूपच छोटा आहे, त्यामुळे तिथल्या तिथं वस्तू आपण ठेवू शकतो। खूप मोठा असेल तरी देखील घरात अडचण ठरू शकते। असा हा ट्रे त्याच्यामध्ये ठेवून टाकायचं, जेणेकरून आपल्याला लगेचच सापडेल, ते खाली इकडं तिकडं पडता कामा नये यासाठी हे आपण करायचं असतं। आणि ह्या बघा, ह्या आम्ही डीमार्टमधून क्लिप्स आणलेत, म्हणजे काय कडधान्य वगैरे शिल्लक राहिलं काय राहिलं तर त्याचा वापर आपण ते उर्वरित असणाऱ्या कडधान्याचा किंवा खाऊच्या जरी बॅगा असल्या छोट्या छोट्या, तर हे एक नोटबुक आहे। ह्याच्यामध्ये आपण काय नोंदवायचं, तर कुठं जायचं म्हटलं तर भाज्या कुठल्या आणायच्या, साहित्य कोणकोणतं आणायचं, त्याची लिस्ट ह्याच्यामध्ये ठेवायची। आणि हे छोटं आणि हे मोठं, त्याच्यातच एक छोटासा पेन घालून ठेवायचा आणि ह्या दोन क्लिपा असं एकत्र ठेवलं की शोधायची काय गरज नाही, त्यामुळं आपला पुष्कळ असा वेळ वाचतो। तर कुठं लांब ठेवत नाही मी, ह्याच ट्रेमध्ये खाली ठेवायचं आणि हे एकत्र कॅरी बॅगमध्ये घालायचं। आता हे सफाई करताना ते कॅरी बॅग बदलली, खराब होत आलेली, म्हणून या कॅरी बॅगमध्ये घालायचं, त्याच ट्रेमध्ये ठेवून द्यायचं। त्यामुळं काय होतं, आपल्याला पटकन सापडतं। याकरता ही गोष्ट आपण करायची। तर हे बघा, अशा प्रकारे मी हे ठेवलं, वरूनच दिसतं। आणि हे छोटासा माझ्याकडे एक आपण अंडी वगैरे फेटण्यासाठी ही मशीन, आता हे वरच मी ठेवली कारण ह्याच्यातले सेल संपलेत, त्यामुळं हे वरच्यावर। तसंच ज्या काही गोष्टी आपल्या फ्रीजमध्ये आपल्याला गरजेच्या असतात त्या योग्य प्रकारे जागा करून आपण ठेवू शकतो। माझा तरी काय वारंवार हात लागत नाही, त्यामुळे हे जेव्हा कधी ही कामं मी काढेन त्यावेळी मला बराचसा वेळ द्यावा लागतो, कारण घरची आमची सगळी कामं आम्ही स्वतःच करतो। त्या व्यतिरिक्त इतरही भरपूर आपल्याला कामं असतात। तर अशा प्रकारे आज मला माझी गाडी क्लीन करायची होती, म्हणून सकाळपासून म्हटलं जरासा वेळ काढायचा। तर ही सकाळची वेळ आणि मग सकाळच्या वेळी पुष्कळ कामं असतात, अशा वेळी झाडलोट करणे किंवा इतरही गोष्टी असतात, तयारी स्वयंपाकाची वगैरे। तर हा वेळ आपण उत्तम प्रकारे आनंदानं व्यतीत करू शकतो, जेव्हा आपलं कामाचे
जे इतर ज्या गोष्टी असतात त्या ॲडव्हान्समध्ये आपण करून ठेवल्या तर खूप आपल्याला सोपं जातं. म्हणून मी भाज्या वगैरे आणल्या की लगेच नीट करायच्या आणि व्यवस्थितपणे त्या साफ करून फ्रीजमध्ये भरायच्या. आणि शक्यतो जास्तीत जास्त भाज्या आणायच्या नाहीत एकदम. 2 टायमाच्या, म्हणजे समजा सकाळी आपण भाजी आमटी, संध्याकाळी भाजी आमटी, अशा प्रकारे 2 वेळेस आपण पुरतील अशा गोष्टी. आता पेरू आणलेले, ह्याच्यावर जरासा चाट मसाला टाकून म्हटलं खायचं, म्हणून मग मी कट करते. आणि खूप छान आहे ते पेरू. म्हणजे काही ठिकाणी बघा सेंद्रिय देखील फळं मिळतात आणि ती ओळखतात आपल्याला, असं नाही की ती ओळखत नाहीत. तर ही फळं आणि रासायनिक घटकांनी सजवलेली किंवा कलर केलेली फळं देखील आपल्याला ओळखून येतात. तर हा पेरू थोडासा कठीण आहे आणि लगेच असा खराब होत नाही. ह्याच्यात पावसाळ्यात बघा आळ्या वगैरे होतात. तर ही देखील ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला ओळखता आलं पाहिजे की सेंद्रिय कुठलं आणि काय. किंवा खूप असं रासायनिक घटकांनी युक्त असणाऱ्या भाज्या फळं जर खाल्ली तर कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढले की आपल्याला नेहमी सजगतेनं राहणं ही अत्यावश्यक गोष्ट झालेली आहे. आपलं जीवन धावपळीचं असल्यामुळं पुष्कळदा आपण या बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि आरोग्याची हानी करून घेत असतो. तर मला पेरूवरती किंवा कुठल्याही फळावरती चाट मसाला टाकायला खूप आवडतो. तर हा कट करून घेतलेला पेरू, ह्याच्यावर आणि चटणी आणि मी थोडीसारी टाकणारच. मला आवडतं ते चरचरीत, असं मस्त लागतं चटपटीत खायला. तर कसा वाटला आजचा व्लॉग. आज मी खरं तर सुट्टी काढलेली होती घरगुती कामासाठी आणि काम करता करता दिवस संपतो समजतच नाही. जर अर्धी रजा काढली तर कामच उरकत नाही. म्हणून दिवसभर रजा असली तरी देखील काही कामं डीपली आपल्याला करता येतात. तर असं माझं रुटीन. कसा वाटला माझा व्हिडिओ, साधा सिंपल, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट